माझ्या मताप्रमाणे मला एकही शिका साध्य होत नाही. पण आज मी माझ्या मनाचा निग्रह केलेला आहे. एकाच अनन्य काळी अशी अनेक अनन्य पालती घालीन. एक तरी शिका साध्य करीन. आणि शिका साध्य झाल्याशिवाय मी माझ्या गुहेत केव्हाही जाणार नाही. आणि हा माझा मनाचा पूर्ण केल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान नाही. समाधानाने शिका साध्य असेल तर त्याची हार कशी त्याचा मौज कसा मजा एवढंच नाही तर त्याच्या देहावर चेंदा केल्याशिवाय माझ्या मनात समाधान होणार नाही. आणि तिची समास पूर्ण करायची आहे. आज मला आम्हाला वेगळंच करायचं आहे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच आज या रण्यात न राहता त्या समोरच्या रण्यात प्रवेश करावा. कार्तिक आरोलकर याने मला पारितोषिक दिलेलं आहे. तुम्हाला नमस्कार करूयाचा मी स्वीकार करत आहे. त्याचप्रमाणे विकास सामंत याने सुद्धा मला पारितोषिक दिलेलं आहे. तुम्हाला नमस्कार करूयाचा स्वीकार करत आहे. मग निघाला समोरच्या रण्यात. माझी इच्छा. अरे वा, कोणी आमचं परम भाग्य. कारण जननी आणि जन्मभूमी अशी पुण्यभूमी म्हणजे हे तामिळनाडूचं राज्य. आणि या राजशास्त्रात विराजमान असणारी न्यायदेवता म्हणजे राजा क्रूरसेन. पूर्वजांच्या पश्चात या आश्रमात विराजमान झालो खरा. ज्या दिवसापासून मस्तकी राजगिरी धारण केला, लाखाचा पोशिंदा म्हणून नावाला पात्र ठरलो आणि न्यायाची न्यायसूत्र हाती का घेतली याच्या मुळाशी सर्वस्वाला कारण काय असेल. जन्म देते माता पिता येऊन सोडून परलोकी गेले. जन्म देते माता पिता असते वेळी जर जसं माता पित्याचं वय वाढू लागलं तस तसे आचार विचारही वाढू लागले. मला त्या ठिकाणी विचार थैमान घालू लागले. वयानं वयोवृद्ध झालेले माता पिता एके दिवशी सहज पिताजींना प्रश्न केला. सांगा पिताजी, तुम्ही विचार मन का संभ्रमित करीत आहात. सहज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पहा, अरे तू पुत्र म्हणून जन्माला आलास, याच्या पुढं हे सर्वस्व जबाबदारी तुझ्या हाती घ्यावी लागेल. कारण हे पिकलेलं पान आज ना उद्या गळून पडणार. यासाठी भरवशाचा शब्द जोपर्यंत क्रूरसेन तुझ्याकडून मिळत नाही तोपर्यंत आमच्या मनाचं समाधान होणार नाही. याकरिता त्या क्षणी जन्मभूत्या माता पित्याच्या बरोबर त्यांना हात लावून शपथ घेतली. तुम्ही चिंता करू नका, मी पुत्र म्हणून जन्माला आलो. अर्थात हे राज्य ज्याप्रमाणे आजपर्यंत तुम्ही सांभाळलात त्याप्रमाणे पिताजी तुमच्या पश्चात सर्वस्व जबाबदारी आणि हे सुद्धा मी जरूर माझ्या हाती घेईन. बोलणारा शब्द सत्य करण्यासाठी आज लाखो प्रजाजनांचा आज दातावणी या ठिकाणी बसलो खरा. म्हणून न्याय नीती धर्म याला अनुसरून प्रत्येकाला न्याय देत असतेवेळी न्यायाच्या ठिकाणी अधर्म केव्हा केला नाही. चुकून सुद्धा या माझ्या प्रजेच्या बाबतीत माझ्याकडून केव्हा अन्याय घडला नाही. इनाम इतबारे सेवा आज या प्रजेच्या बाबतीत घडतंय. सर्व सुखाचा उपभोग घेणारी प्रजा हास्यवदनानं माझ्याजवळ पावला. दरबारी पाऊल पडता क्षणी प्रत्येकाच्या मुखाच्या बाहेर पडणारे शब्द ऐकतो आहे. राजे क्रूरसेन
देतोय लाखो प्रजाजनाला, कारण माझ्याकडून सर्व सुख मी तुम्हाला पुरवण्याचं कार्य करतो आहे आणि सर्व सुखाचा उपभोग आज लाखो प्रजाजन घेत आहेत. माझी आज्ञा शिरसावून मानून माझ्या रूपाने प्रत्येक बाहेर पडणारा शब्द न हाताच्या पुढाप्रमाणे झेलण्याचं कार्य करते आहे. मला आणि काय होय काही नको. मी सुद्धा माणूस म्हणून जन्माला आलो, पण जन्माला येऊन जीवनात काही ना काहीतरी सार्थक करावं या हेतूनं रात्रंदिवस अटोकाळ समाजाचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश देण्याचं कार्य कोणाचं असेल तर परमेश्वरात तुझं. अरे तुझ्याशिवाय मला मोठं असं काहीच नाही. प्रत्येक मी माझ्या कर्त्यासाठी पाऊल टाकत असताना पुढं पाऊल टाकायच्या अगोदर तेव्हा तुझ्या नावाचे शब्द माझ्या मुखात बाहेर पडतात. ध्यानी म्हणे रात्रंदिवस क्षणभर का असं ती भक्ती केल्याशिवाय ते क्षण वाया घालवला नाही आणि कुठल्याही कर्त्यासाठी पुढं पाऊल टाकलं नाही. आजही तेच आहे. माझ्यामध्ये थोडी जबाबदारी आहे. मी लाखाचा पोशिंदा आहे. भगवंता मला तुझ्याला एकच मागायचं आहे. ही माझी प्रजा आहे. हे प्रजेला दिलेलं सुख आहे. या सर्व सुखाचा योग्य उपभोग घेऊन या माझ्या साऱ्या प्रजेला सुखी ठेव, सुखी ठेव. भगवान तुझ्याशिवाय मला मोठं काही वाटत नाही. मन माझं कसं एक सारखं या संचार द्यायला कारण काय आणि त्याच्यावर कुठेतरी विकाचा पालन घालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते बंधन केव्हा पडेल तर तेव्हा तुझ्या भक्तीचे शब्द जोपर्यंत माझ्या मुखातून बाहेर पडत नाही तोपर्यंत समाधान वाटणार नाही. यासाठी सदैव तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा, आमच्या पाठीशी असावा. पालक या जगात
शब्द माझ्या मुखात बाहेर पडले. मन कसं कृतकृतार्थ झालं. पण एका बाजूला समाधानी शब्द उच्चारतोय खरे, दुसऱ्या बाजूला पाहिलं असेल तर मागील इतिहासाची आठवण झाली की या सर्व सर्व कारणीभूत कोण असेल तर या सर्व सर्व कारणीभूत शिष्य तुझ्यामुळे माझ्या जीवनात अप्रत्य किंवा क्षत्राचा प्रसंग आला होता. तो प्रसंग माझ्या मती आला ज्यावेळी शिष्य तुझा सर होता आणि त्या शहराच्या ठिकाणी काही देशीय राजकर्ते उपस्थित होते. देशीय राजकर्ते उपस्थित असल्याप्रमाणे त्या शहराच्या ठिकाणी निमंत्रण पत्रिकेचा मान राखून मी शहराला उपस्थित राहिलो. कशासाठी? माझ्याप्रमाणे काही राजकर्ते त्या ठिकाणी आले होते. मी जर एक नागरिक राजकर्ता जरी असलो तर मला माझं कर्तव्यच करायचं होतं. 100 पत्रिकेचा मान राखून त्या शहराच्या ठिकाणी उपस्थिती राखली. काही क्षणात शहराला सुरुवात झाली पण त्या शहराला पण होता. आणि असं असताना त्या ठिकाणी झालेल्या संघर्षात माझ्या पती अपयश आलं. हे माझं मला जीवन 100 आशीर्वाद वाटलं. असं असून त्या ठिकाणी जरी अपयश प्राप्त झालं तरी मी माझ्या मनाचा तोंड जाऊ दिला नाही. कारण त्या ठिकाणी एकही शब्द न बोलता आम्ही आमचं पाऊल मागं घेतलं आणि त्या क्षणापासून मी माझ्या कर्जाशी जरी निगडीत राहिलो. तो दुर्दैवी प्रसंग आमच्यावर उद्भवला आणि त्या प्रसंगाची आठवण झाली की माझ्या मनाला स्थिरता नाही, स्वस्थता नाही. तरी पण आवड घालून मनाचा तोंड जाऊ न देता मी माझ्या मनाचा निश्चय केला. असू दे, ते आमचं नशिबी होतं ते घडलं. असं असताना याचा विचार एक ना एक दिवस तरी आज ना उद्या करता येईल. म्हणूनच मला लहानपणापासून असलेला छंद म्हणजे तो शिकारीचा ना अरण्याच्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या श्रवणाची शिकार करावी. काही वेळ शिकार साध्य करणारा राजा आतून स्वस्त कसा बसू शकेल याकरिता आम्हाला महत्वाची जबाबदारी पूर्ण करायची आहे. मी यतिमत अरण्याच्या ठिकाणी शिकार आणि अशा हेतून शांत झाल्याचा समाधान या चार चिराकरता महत्व सांगणे म्हणून पुरुष महाभारत म्हणून गेले. शेले शेले माणिक्य साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने सर्व पर्वत शिखरावरती माणिकमेचा दर्शनला नाही. सर्व नदीच्या दंडस्थानी मोतिकांचा प्रसार असतो सही नव्हे. वन पुष्कळे पण सर्व जुना चंदन वृक्ष सापुदाचा ताबा. आमचा जन्म झाला तो राज खेळला. 5 नरेंद्रिय 5 कर्मेंद्रिय पंच प्राण मन आणि बुद्धी अशा 17 कलांनी उत्तसला बलिदेव. हा मानवी देह
आपल्या शिरसावंत माने आणि 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ पूर्ण करण्यासाठी गुरुमाऊलीच्या सान्निध्यात गेले. 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळात सर्व विद्याभ्यासात पारंगत झालो. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ परिपूर्ण होताच आठवतो तो सुनील आम्ही आमच्या राज्यात अवंतीत पुरुष आलो. त्यावेळी पित्यांच्या मुखातून निघाले बोलले, हे सत्वसी आजपर्यंत युवराज म्हणून वावरलास. या तरुण मनाला तरुण मनाची गरज आहे. युवराज म्हणून वावरलास त्याला या लाख प्रजाजनांनी तुझ्याजवळ भावी राजकर्ता म्हणून पाहिले. पिताजींच्या मुखातून निघाले शब्द सत्य करण्यासाठी तो सुजनी आमच्या जीवनात उजाडला. भालदार चोपदार रामांतर उत्पाल वेद वक्ते ब्राह्मण वेदाचं पठण रसरा सप्त सिद्धूचं जल आमच्या मस्तकी सिंचन करून तेजोमय राजकीय आमच्या मस्तकी घेण्यात आला. आणि आम्ही राजमानव झालो. त्याच वेळी प्रजाजनांनी आमच्या नावाचा जय जयकार केला. त्यावेळी आम्ही आमच्या मनाच्या ठिकाणी एक गुप्त प्रतिज्ञा केली. जगू ते केवळ लाखांसाठी आणि मरू ते केवळ लाखांसाठी. चंदनाचा आदर्श आम्ही आमच्या जीवनात ठेवला. धर्म अर्थ काम मोक्ष साम दान दंड भेद या चातुर सूत्राचा वापर करून आजपर्यंत यथासाथ प्रजेला न्याय देण्याची जबाबदारी पूर्ण करतोय. न्यायाच्या ठिकाणी आजपर्यंत कधीही अन्याय केला नाही म्हणून धेनू आणि व्याघ्र एका ठिकाणी पाणी करतात. नकुल आणि सर्प एका ठिकाणी आपलं वर्तन ठेवत आहे. हे सलोख्याचं समतेचं वातावरण पाहिलं की खरोखर मनाला समाधान वाटतं. हे भगवान सांगू लागल्या दिनापासून पाण्याचा थेंब अथवा गड मुखात न घेता शैली आश्रय भोजनी मनी चिंतनी मी तुला पूजले. म्हणून माझी एक दादाची तुला विनंती 84 लक्ष एवढी करून ज्या मरत मानवाने मृत्यूलोकाच्या ठिकाणी जन्म घेतलाय त्या माझा राख मिळते, सुख मिळते, समृद्धी मिळते एवढीच माझी सविनय प्रार्थना. मंगलमय आशीर्वाद देऊ. अधीर झालेला मला समाधान कर, समाधान कर, समाधान कर. आज त्याग करावा आणि उचलत्या पावलाला मार्ग आक्रमण करावं तो अरण्यात. त्याला कारण उचित क्षत्रिय असेच मृगया शास्त्र असे बोलते. प्रत्येक क्षत्रिय अरण्याच्या ठिकाणी प्रवेश करावा, हिंस शापराचा हरण करावा आणि कमरेला रक्तस्नान घालावं. हे स्वकर्तव्य परिपूर्ण करण्याचा मनोदय आम्ही आज आमच्या मनाच्या ठिकाणी ठरवले. पण सारी सूत्र बांधल्यात चोरदार आमच्या हाती दिली. राज दरबारात आणि पुढच्या अरण्यात जाऊ. पण अरण्यात जाता जाता जिनं आमच्या समवेत आमच्या संसारात पदार्पण केलं. आजपर्यंत
तिने आमच्या जवळ आनंदाने संसार केला, आमच्या उंबरठ्यावरील माप ओलांडून तिने आमच्या सुखाचा संसार केला. ती आमची भार्या जाता जाता हसण्या तिला नित्यशा आम्ही गोड आशीर्वाद देण्यासाठी जातच असतो. मग आज तिचा गोड संदेश द्यावा आणि मार्ग आक्रमण करावा तो अरण्याच्या दिशेने. मग या राज्याला पण ती चंचलता काही कामाची नाही असं मला तरी वाटते. म्हणूनच तर हे सणातनाचा परमेश्वर या महाराणीचा तुला नमस्कार. देवा, माझ्याबद्दल, माझ्या संसाराबद्दल, साऱ्या जनतेबद्दल आणि यांच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी हे स्त्री जीवन आणि पुरुषाचं भाग्य यांची साखर घालून नवरारी स्वरूपात प्रत्येक प्राणीमात्राची गणना करणारा देवा, तुझे गुणात्मक करणार आता चिंतामणीमुळे सातावांना जीवाला पडल्या तिथं माझ्यासारख्या स्त्रीला हे तुझं दैव राबलं तरी कसं करणार. पण हे देवा, आई बाबांची सभासाला आले तारुण्यात पदार्पण केलं अनेक श्रेष्ठांची पत्नी म्हणून वावरते. आई बाबांच्या मनाप्रमाणासाठी या सासरगृही सुखाचा संसार करणं हे मी माझं भाग्य मानते. हा माझा सुखी संसार व्हायला हवा याच्यासाठी तुझी कृपा दृष्टीने माझ्या कुटुंबाच्या धर्माच्या पाठी सदैव देवा. स्त्री कर्तृत्व आदर्शा साऱ्या जगामध्ये ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. पण मला यश दे जेणेकरून स्त्री कर्तृत्वाचा आदर्श मला साऱ्या जगामध्ये ठेवायचा आहे. हो, आतापर्यंत यश देत आलायच पण माझ्या संसाराबद्दल बोलणे यांच्याबद्दलही मला बोलायचं होतं. खरंच भाग्यवान कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझा हेवा वाटावा असं माझं पतीचं स्वरूप आहे. आणि त्यापेक्षा त्यांचं विशाल आपल्या सर्वांसाठी प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम आणि प्रेम देण्यासाठी त्यांचा जन्म झाला की काय असं मला वाटतं. सर्व नाती श्रद्धेला शिवापाठ मिळून जाणारे पती मला नाही. माझं कधी कधी असे वाटतं ह्या तेवढ्या समयात गुंतलेल्या पुष्पात जे उत्सुकतेने एवढं पाहता येत ना, आनंद वाटतो तर कधी कधी उदासीनताही भासते. पण तरी पण वाईलरी मन चंचल घालता येत येणार नाही हे मला ज्ञात आहे. कारण ही वेळ दर्शन देण्याची नाही. तरी पण आवाज नाही काय चाललं मन उदास झाले खरं, पण येतील हा आत्मविश्वास आहे मला. हो, म्हणूनच तर काय कुणाष्टाव घ्यावी त्यांच्या दर्शनाची उरवूर लागली मला.
येतील कुणास ठाऊक. तरी पण हरकत नाही, तरी पण हरकत नाही. येतील कधी कसा कधी येतील.
आश्चर्य वाटतं. आश्चर्य. ही वेळ दर्शन देण्याची तर नाहीये आणि कल्पना आला. ही वेळ राजदरबारी असते. मी स्वप्नात नाही ना. असं असताना आज मी तुझ्या मंदिरी हा म्हणून तुला आज ओ बसा ना तुम्ही का. आणि तुम्ही आल्याची कळलं कळना वाचून क्रिया कधी घडत नाही आणि काताना टाळी वाजवली जाते. काय मेल्या दासी आहे आहे. आणि मेला द्वारपालही तसंच आहे. सूचनाही दिली नाही तुम्ही आल्याची. मी त्याला म्हटलं काय मी त्याला आगाऊ सूचना केली काय तो आज महाराणीला सांगायचंच नाही मुळे मी इथे येणार आहे. तरीच मी म्हणते हो मेला संतोष तरी सांगायचा. कुठं त्याचा इकडे त्याने काय सांगितलंय? पण बरं झालं. तुम्ही आलात ती खरंच समाधान वाटलं लागलं. वाटलं सुद्धा नव्हतं की यावेळी तुम्ही येणार. मी असा वेळी आलो नसतो तर आम्हाला समजलं असतं कसं. काय चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची मार्ग प्रतीक्षा करत असतो त्याप्रमाणे आमच्या मार्गाजवळ तू नेत्र लावलो. आमची एकसारखी चातक पक्षाप्रमाणे मार्ग प्रतीक्षा. मी माझं कर्तव्य करत होते पण तुमचं लक्ष माझी काही अपेक्षा कोणती होती माहिती का. डोळे मिटवून हे रूप आठवण्याचा प्रयत्न करत होती जेणेकरून जर मी तुमच्या दर्शनाची अपेक्षा धरली असती ना तर मी एक स्वार्थी स्त्री आहे असं माझ्या मनाला मला सांगितलं असतं. कारण तुमचं दर्शन अशा वेळी अपेक्षित असणं म्हणजे दरबाराच्या कर्तव्यात खंड पडणं आणि दरबाराच्या कर्तव्यात खंड पडणं म्हणजे नक्कीच नागरिकांच्या रोषाला मी पातळ करणार आहे. माझं सुख आणि नागरिकांचं दुःख हे माझं कर्तव्य नाही. त्यापेक्षा नागरिकांचं सुख तेच माझं सुख. ही लाख प्रजा म्हणजे कोण सामान्य नाही. आम्हाला आमच्या मुलाप्रमाणे बाप म्हणून आमच्याजवळ पाहतात सर्व तुझ्याजवळ माता म्हणूनही पाहिले जाते. प्रत्येक प्रजाजनाच्या सुखदुःखाचा विचार करणे आमचं आद्य कर्तव्य. अन्न वस्त्र निवारा प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या प्रत्येकाला वेळोवेळी मिळाल्या असेल तर आमची प्रजा सुखात राहते. आणि त्याच्याकडे आमचा नेहमी लक्ष असतो. एवढंच नव्हे तर आजकालचा